पानाई देवी, ओ पानाई देवी, पानाई देवी। ओ बंडोबा, काय काय झालं? काय एवढं धापा टाकत आलाय सा? गडावर काय चाललंय ते पानाई देवीने सांगाय आलो आहे। लवकर सांगा जी, उगा नमनाला गडावरती येईल ना ग। लक्ष्मी देवी गडावर निघाले आहे ती। काय सांगताय काय? पर त्या कशा पायी चालल्या आहेत? लक्ष्मी देवी तुम्हाला भेटायला आल्या होत्या, तुमच्याशी चांगलं बोलत्यात म्हणून तुम्हाला सांगायला आलो। हा बरं केलं सांगितलं ते। आता काय करावं ग म्हणजे? पर तुम्ही सांगताय सात ते खरं आहे ना व? अहो समजा गडाला ठाव आहे, देव प्रधानजी लक्ष्मी देवी महासा देवी कितीतरी येळ बोलत होतं, पर कुणी त्यासनी थांबवलं नाही वय? आता इतका वेळ बोलत आहे म्हणल्यावर काहीतरी तोडगा काढायचा म्हणूनच ना। पण बोलून जसं बाहेर आलं ना तसं गप गुमान उभं होतं। त्यांच्याकडे बघूनच कळत होतं की बोलून काय बी उपयोग झाला नाही। आता लक्ष्मी देवी जाणार म्हणजे प्रधानजी बी जाणार। खरं तर असं नाही व्हाया पाहिजे, पण आपण तरी काय करणार? बंडोबा, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना व? नाहीतर असायचं वेगळंच आणि तुम्ही बोलायचं भलतंच। अगं ते असं कसं खोटं बोलत्यात? हे बघा, मी माझं काम केलेलं आहे। उद्या तुम्ही म्हणायला ना ग की बंडोबाने तुम्हाला सांगितलं नाही। येतो की? बरोबर या। अजून काय कळलं तर सांगा या। हा हा येतो जी। अशा वेळेला काय करावं हेच सुचना बघ। तर त्यांनी जाण्याआधी तुला भेटायला हवं। भेट नाही झाली तर परत कवा भेटतील कुणास ठाव। असं वाटतंय का आत्ताच्या आत्ता गडावर जावं। प्रधानजी लक्ष्मी देवी देव माणसं आहेत। एकदा त्यासनी डोळं भरून बघितलं, मन भरून बोललं म्हणजे झालं। गडावर जाशील का तू? मी गेले असते ग, पर बाच काय झालं ठाव आहे ना। ते चुकून गडावर गेला तर त्याचा केवढा पान उतारा केला ह्यांनी। पर का कुणास ठाव? देव त्यासनी जाऊ देतील असं नाही वाटत मला।